आता आपल्या जिल्ह्यामध्ये आली. एक अतिशय आनंदाची गोष्ट बाब मी म्हणेन की ओबीसी मध्ये राजकीय जागृती आली. ही आनंदाची बाब आहे. एका जोपर्यंत राजकीय जागृती येत नव्हती तोपर्यंत चिंता होती की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावं, तिला ओबीसी विरोध करायला आला नाही तर उरलेला कोणीच विरोध करणार नाही अशी परिस्थिती. आज ओबीसी जागा झाला, स्वतःच्या अधिकारासाठी लढतोय. तो आता मार्च म्हणून लढतो. याच्या पुढची जबाबदारी आहे की ओबीसीचे नेते निर्माण करणं ही गरज आहे. नेते निर्माण करणं गरजेचं आहे आणि ती स्वतंत्र नेतृत्व निर्माण करणं गरजेचं आहे. या पोस्टरवरती जी काही चित्र आहेत, फोटोज आहेत, त्याच्यापैकी एकच व्यक्ती मी असं म्हणेन की त्यांच्या पक्षावरती नियंत्रण करू शकतो. तो त्यांच्या पक्षावरती नियंत्रण करू शकत होता. त्याचं नाव आहे गोपीनाथ. ते डेप्युटी चीफ मिनिस्टर होते, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. फोन आलेला संध्याकाळचा, प्रकाशात भेटता येईल का? म्हटलं भेटता, काय करायचं. दुसऱ्या दिवशी भेटलो. म्हटलं मी राजीनामा देतो. म्हटलं का? ओबीसीचं महामंडळ स्थापन करायचं होतं, मुख्यमंत्री विरोध करतो. म्हटलं तुमच्या पक्षात बोलणी झाली का? त्यातले माझा पक्ष म्हणजे मीच पक्ष. गोपीनाथची स्टाईल होती. म्हटलं गोपीनाथ सभेमध्ये भाषण करण्यात आणि चर्चेला बसणं हे होतं. मी काय भूमिका? म्हटलं पहिल्यांदा पक्षात बोललो. त्यांनी पक्षात बोललोय. आणि शेवटी त्यांच्या पक्षाने त्यांना मान्यता दिली की तुम्ही ती करा. ही बातमी तशी पसरली, तशी मनोहर जोशी त्यांना बोलून दिसली. फाईल साईन केली. म्हटलं गोपीनाथजी ही फाईल आहे, याची अंमलबजावणी. समाज की सत्ता, समाज की सत्ता हे ठरवण्याची ताकीद गोपीनाथ मुंडेंमध्ये. आता तसं पण कोणी राहिलेलं नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये तो आपल्याला ते नेतृत्व आपल्याला निर्माण करावं लागेल हे लक्षात. मला माहिती आहे छगन भुजबळ आहेत, पंकजा मुंडे आहेत, त्याच्याच बरोबर असणाऱ्या धनंजय मुंडे आहेत, त्याच्यानंतर कोल्हे आहेत,
अशी अजून 5-6 नावं घेऊ शकतो. पण जी ताकद मुंडेंमध्ये होती समाज की पक्ष दुर्दैवाने इथे जरा कमी दिसते. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे आमदार आपण निवडून आणले तर त्यामधनं ओबीसीची लीडरशिप उभी राहील आणि ती लीडरशिप उभी राहणं हे महत्वाचं आहे. वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली की न्याय हे सगळ्यांची आणि म्हणून अगोदरपासून भूमिका घेतली की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट. आज जसं भांडण होते ती एकत्र केलं तर अजून भांडण होतं. साध्य काहीच होणार नाही आणि कोर्ट त्याला मान्यता देणार. आजही मी सगळं गरीब मराठा आहे त्या गरीब मराठाला सांगत असतो की तुमचं खरं भांडण कोणाचंही पहिल्यांदा बघा. तुमचं खरं भांडण ओबीसीचं आहे का? मग ते जिल्हा परिषदेमध्ये तुमचं त्यांचं भांडण झालं का? नगरपालिकेमध्ये तुमचं त्यांचं भांडण झालं का? बाजार समितीमध्ये तुमचं त्यांचं भांडण झालं का? विविध कार्यकारी सोसायटी आहे त्याच्यामध्ये तुमचं भांडण झालं का? दूध सोसायटी आहे त्याच्यामध्ये भांडण झालं का? पतसंस्था आहेत त्याच्यामध्ये भांडण झालं का? कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्यांच्याकडून झाले का? डीसीसी बँक आहे त्याच्यामध्ये झाली का? तर नाही, कुठेच भांडण झालं नाही. मग हे अचानकपणे असताना मी त्या गरीब मराठ्याला विचारत असतो की ओबीसी आमचा विरोधक. आणि म्हटले आलं कुठून? हे आलं कुठून? इथल्या गरीब मराठ्याला माझं सांगणं आहे की तुमचं भांडण ओबीसीशी नाही तर तुमचं खरं भांडण हे श्रीमंत मराठ्यांची आहे. एक लक्षात घ्या. आणि हे श्रीमंत मराठे फार मोठे नाही आहेत. ते 169 कुटुंब आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये. 169 कुटुंब आहेत. आमदारही त्याच, खासदारही तोच, जिल्हा परिषदेचा अध्यक्षही असेल तोच. नात्या गोत्यामध्ये आहेत. महाराष्ट्राची सत्ता ही नात्या गोत्यामध्ये अडकलेली आहे हे आपण लक्षात. भोसीकरांनी चांगलं उदाहरण दिलं की बीजेपीचे काउंटिंगची एजंट चव्हाण जिंकला तर त्याच्यामध्ये जिंदाबाद मुर्दाबाद करायला मोकळे का? नात्यातला याच्याकडून खाण्याचे आहे याच्याकडून खा, आपल्याला काय फरक? खायला मिळतंय बस झालं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असताना थांबवायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आज जागरूक झालो नाही तर आपल्या हातातून कायम गेलं हे लक्षात. मी नेहमी म्हणत असतो मी मुसलमानांचं उदाहरण देत असतो. बीजेपी काय दाखवतो?
मुसलमानाच्या विरोधात आहे की नाही? दाखवते नक्की, बरोबर. कोण सांगू? किती बीजेपीच्या मुली, बीजेपीचे जे नेते आहेत, वरची लिडरशिप जी आहे, त्या वरच्या लिडरशिपच्या मुलाने आणि मुलीने किती मुस्लिम मुलींची लग्न केली आहेत माहिती आहे ना? नाही ना? मोबाईल वापरतात, कशासाठी वापरतात? फक्त मी समोर आलो की माझा फोटो काढायला? हा, कशासाठी वापरतात? रात्री बसल्या बसल्या दुसरं तिसरं काही बघू नका. त्या गुगलवरती जाऊन बीजेपीच्या कुठल्या नेत्याच्या मुलाने आणि मुलीने मुस्लिम मुलीशी लग्न केलेले तेवढं टाईप करा, तुमच्याकडे यादी घ्या. यादी मिळेल. ते मस्तपैकी बिर्याणी खातात आणि आपण असं नुसतं हडकं मोजत बसलो. ती कोणाची? तर माणसांची. तशाच रीतीने हे जरांगी पाटलांनी उभं केलेलं आंदोलन तो दाखवतोय की मी भांडतोय गरीब मराठी, तिथपर्यंत तो प्रामाणिक सरळ राजकारण. पण ज्यावेळेस तो म्हणतो की ओबीसी कडून माझ्या हातमा ओबीसीच्या कोट्यातून द्या, तिथं तो राजकारण करतो. आपण सगळ्यांनी जरांगे पाटलांचे आभार मानले पाहिजेत. अरे बाबा, तू अजून जोराने आंदोलन कर, म्हणजे ओबीसी अजून दाखव. त्याने आपल्याला जागून केलं, आनंदित आहे, त्याचा हार घालून मी सत्कार करतो. पण इथेही तो तिसरा खेळ खेळत असतो, एक लक्षात. आणि तो केला पाहिजे त्यांनी, असं म्हणा. तो आता बोलतोय, करत नाही, करतोय की न करतोय अजून शंका आहे. आणि ती म्हणजे तो जो म्हणतोय ना 288 मी लढणार, ही त्याची तिसरी खेळी. म्हणजे एका बाजूला ओबीसीचा माहोल उठवून दिला, दुसऱ्या बाजूला त्यांनी घोषणा केली की मी 288 लढणार. आता ही त्याची घोषणा 288 ओबीसीच्या विरोधात की कोणाच्या विरोधात? कोणाच्या विरोधात? कोणाच्या विरोधात? ओबीसीच्या विरोधात. बरं, मानू आपण की बीजेपीच्या विरोधात. अजून कोणाच्या विरोधात? तो ओबीसीची ढाल करून श्रीमंत मराठ्यावरती वार करतोय. आणि माझं म्हणणं आहे की त्यांनी तो वार करा. त्यांनी वार केला की तुमचे दरवाजे मोकळे झाले आणि त्या गरीब मराठ्यांचे दरवाजे मोकळे झाले. पण तो करतोय की न करतोय हे आपल्याला बघावं लागेल, की आपला नुसता धमकी देत बसला. जो धोका आहे तो मी आपल्याला सांगतो. तो धोका शरद पवारांचा आहे.
225 जागा लढणार म्हणून जिंकून आणणार म्हणून सांगा समाजाच्या, आणि नंतर पलटला आणि म्हटलं नाही आघाडीच्या. तेव्हा 225 आणायच्या याचा खेळ आपण लक्षात घेतला. आरक्षणाला धोका विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धोका हा विधानसभेनंतर आहे, लक्षात. विधानसभेनंतर आहे हे आपण लक्षात घ्या. आणि ते कसं? राहू द्या. आणि ते कसं? तर ओबीसी समाजाची मागणी आहे. ओबीसी समाजाची मागणी आहे. काय मागणी आहे? जात गणना झाली पाहिजे. आहे की नाही? ही मागणी आहे की नाही? याच मागणीला धरून तुमचं आरक्षण झालं. ते ठराव करतील विधानसभेमध्ये की जात गणना, ओबीसीची मागणी आहे की जात गणना झाली पाहिजे. आणि म्हणून ही विधानसभा ठराव करते की जात गणना झाली पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर दुसरा ठराव करतील की ओबीसीची टक्केवारी माहीत नसल्यामुळे आणि जात गणना होत असल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन देता येते, अशी असणारी परिस्थिती. स्टे देऊन टाकला. स्टे दिला तर काय झालं? हे लागू होणार नाही. पॉलिटिकल म्हणजे राजकीय आरक्षणासाठी तो खेळ हायकोर्टातून सुप्रीम कोर्टातून झाला. आता शिक्षण आणि नोकरीमध्ये जे काही लागणार आहे त्यांना असणार विधानसभेमार्फत लावल्या जाईल. हा विधानसभेतला ठराव मंजूर होऊ नये म्हणून आम्ही असताना ओबीसी समूहाला टार्गेट दिलं की किमान 100 आमदार तुम्ही निवडून आणले पाहिजे तरच मी थांबतो. आता 100 आमदाराच्या पाठीमागचं कारण कळलं. निवडून आणणार. आता हे निवडून आणायचं असेल तर अजून एक गोष्ट केली पाहिजे. अजून एक गोष्ट केली. आपण बघा की मी पडलो, त्याच्यानंतर जानकरी पडली, त्याच्यानंतर पंकजा मुंडेही पडल्या. याचं कारण का? तर आम्ही तिघे वेगवेगळे होतो, एकत्र आलोच नाही. एकत्र आलो असतो तर जिंकलो असतो. या आरक्षण बचावाची यात्रा जी आहे ही 7 ऑगस्टला सभेच्या रूपांतरातून आपण थांबवतो. सभेच्या रूपातून थांबवतो. तेव्हा आरक्षण वाचवणं हे आपलं असताना पहिलं कर्तव्य. आणि म्हणून ज्या चुका आपण झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत हे पाहिलं. ज्या चुका झाल्या त्या आपल्याला पुन्हा होता कामा नये आपण हे पाहिलं. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे त्या ठिकाणी तर ओबीसी समूह एकत्र आहे हे दाखवणं गरजेचं आहे. ओबीसी समूह एकत्र एकत्र आहे हे दाखवणं महत्वाचं आहे. 7 तारखेला मंडल दिन आहे.
या दिवशी ओबीसीना आरक्षण देण्यात आलं, जाहीर करण्यात आलं, लागू झालं, तो दिवस आपण असा साजरा करतोय. तो दिवस साजरा करत असताना ओबीसी हा एकच समाजाचा नाही, तर हा वेगवेगळ्या समूहाचा आहे. त्यांनी त्याची मूठ बांधलेली आहे. ती मूठ आपल्याला अमरावतीला दाखवायची आहे आणि ती आपण दाखवून द्याल ही अपेक्षा मी बाळगतो आणि आरक्षण आपण वाचूया.